नमस्कार मित्रांनो, भारत सरकारच्या अंतर्गत येणाऱ्या कर्मचारी चयन आयोग म्हणजे स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत गट क पदांसाठी कायमस्वरूपी भरती केली जाणार आहे। यासाठी इच्छुक आणि पात्र अशा उमेदवारांकडून 15 ऑक्टोबर 2025 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात आहे। जर तुमचं वय 21 ते 30 च्या दरम्यान असेल आणि कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून कमीत कमी तुम्ही 12वी पास आहात, तुम्ही या पदांसाठी ॲप्लिकेशन करू शकणार आहात। 21,700 ते 69,100 अशा जबरदस्त स्केलनुसार उमेदवारांना या पदांसाठी पगार देखील दिला जाणार आहे। बाकी कोण अप्लाय करू शकतं, कसं अप्लाय करायचं, परीक्षेचं स्वरूप नेमकी कसं असणार आहे, संपूर्ण डिटेल सविस्तरपणे व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो। चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ। तर मित्रांनो, भारत सरकारच्या अंतर्गत येणाऱ्या कर्मचारी चयन आयोग म्हणजेच स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत कॉन्स्टेबल ड्रायव्हर पदांची भरती केली जाणार आहे। मेल उमेदवारांसाठी ही भरती असणार आहे। कोणत्याही महिला उमेदवारांना या ठिकाणी ॲप्लिकेशन करता येणार नाही। 24 सप्टेंबर 2025 ते 15 ऑक्टोबर 2025 या कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने ॲप्लिकेशन करणं आवश्यक असणार आहे। तर 16 ऑक्टोबर 2025 पर्यंत तुम्ही ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क देखील या ठिकाणी भरू शकणार आहे। फॉर्म भरतेवेळी काही चुका तुमच्याकडनं झाल्या तर 23 ते 25 ऑक्टोबर 2025 या कालावधीमध्ये तुम्ही यामध्ये करेक्शन देखील करू शकणार आहात। मात्र त्यासाठी 200 रुपये इतके अतिरिक्त करेक्शन चार्जेस उमेदवारांना पे करावी लागणार आहे। यासाठी फॉर्म भरताना कोणत्याही प्रकारच्या चुका तुमच्याकडून होणार नाही याची काळजी उमेदवारांना घ्यायची आहे। मित्रांनो, सर्वप्रथम उमेदवारांची कम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन घेतली जाणार आहे। यामध्ये क्वालिफाय केल्यानंतर नंबर ऑफ वॅकन्सीच्या 20 टाइम्स उमेदवारांना पुढची जी प्रोसेस आहे म्हणजेच फिजिकल एंडरन्स अँड मेजरमेंट टेस्ट आणि ट्रेड टेस्ट यासाठी बोलावलं जाणार आहे। ही टेस्ट क्वालिफाय केल्यानंतर पात्र अशा उमेदवारांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि मेडिकल एक्झामिनेशन अशा विविध स्टेजेसमध्ये उमेदवारांची निवड या ठिकाणी केली जाणार आहे। मित्रांनो, यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे फिजिकली डिसेबल्ड पर्सन आहे अशा उमेदवारांना आणि फिमेल कॅन्डिडेटला या ठिकाणी ॲप्लिकेशन करता येणार नाही। जबरदस्त असा पगार उमेदवारांना 7व्या वेतन आयोगानुसार गट क संवर्गाच्या या पदासाठी दिला जाणार आहे। तुम्ही बघू शकता 21,700 ते 69,100 अशा या स्केलनुसार हा पगार असणार आहे। टोटल 767 पदांची ही बंपर वॅकन्सी असणार आहे। या वॅकन्सीचं कॅटेगरीनुसार कशा पद्धतीने विभाजन केले गेलं आहे ते देखील तुम्ही या टेबलमध्ये बघू शकता। तुमच्या माहितीसाठी हा टेबल आणि ही PDF मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील दिलेले आहे। मित्रांनो, यामध्ये तुमचं वय 21 ते 30 च्या दरम्यान असणं आवश्यक असणार आहे। यामध्ये रिझर्व्ह कॅटेगरीचे उमेदवार जसे की SC ST साठी 5 वर्ष, OBC साठी 3 वर्ष, तर बाकी उमेदवारांसाठी देखील वयाची विशेष शिथिलता या ठिकाणी देण्यात आलेली आहे। ज्यामध्ये एक सर्व्हिसमन असतील, स्पोर्ट्स पर्सन, डिपार्टमेंटल कॅन्डिडेट अशा उमेदवारांना काय शिथिलता असणार आहे संपूर्ण डिटेल्स तुम्ही या टेबलमध्ये बघू शकता। आता एज्युकेशन क्वालिफिकेशनमध्ये बघू शकता तुम्ही फक्त 12वी झालेले आहात कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून आणि ड्रायव्हिंग लायसन तुमच्याकडे आहे, व्हेकलचं मेंटेनन्सचं नॉलेज तुमच्याकडे आहे, तुम्ही या पदासाठी ॲप्लिकेशन करू शकता। हेवी मोटर व्हेकलचं ड्रायव्हिंग लायसन तुमच्याकडे मात्र असणं या पदासाठी आवश्यक असणार आहे। यामध्ये मित्रांनो, ज्या उमेदवारांनी NCCचा कोर्स केलेला आहे, NCCचं सर्टिफिकेट आहे अशा उमेदवारांना CB एक्झाममध्ये विशेष बोनस देखील दिला जाणार आहे। ॲप्लिकेशन करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला www.ssc.government.in किंवा MySSC या मोबाईलद्वारे ऑनलाईन पद्धतीने ॲप्लिकेशन करणं आवश्यक असणार आहे। या संकेतस्थळाच्या लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील तुमच्या माहितीसाठी दिलेल्या आहे। 100 रुपये इतकं परीक्षा शुल्क असणार आहे। मात्र यामध्ये SC ST एक्स सर्व्हिसमन उमेदवारांसाठी कोणत्याही प्रकारचं परीक्षा शुल्क नसणार आहे। असे उमेदवार फ्रीमध्ये या ठिकाणी ॲप्लिकेशन करू शकणार आहे। ज्या उमेदवारांना परीक्षा शुल्क आहे अशा उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरणं आवश्यक असणार आहे। यामध्ये क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, UPI आणि नेट बँकिंग या ऑप्शनचा समावेश होतो। एक्झामिनेशनचं सेंटर बघू शकता संपूर्ण भारतात विविध राज्यामध्ये एक्झाम सेंटर असणार आहे। जर तुम्ही महाराष्ट्रातून ॲप्लिकेशन करत असाल तर महाराष्ट्रासाठी अमरावती, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, कोल्हापूर, मुंबई, नागपूर, नांदेड, नाशिक आणि पुणे हे एक्झामिनेशन सेंटर असणार आहे। एक्झामची स्कीम तुम्ही या ठिकाणी बघू शकता, म्हणजे स्वरूप तुम्ही बघू शकता। सर्वप्रथम उमेदवारांची कम्प्युटर बेस्ड टेस्ट घेतली जाणार आहे। यामध्ये क्वालिफाय केल्यानंतर नंबर ऑफ वॅकन्सीच्या 20 टाइम्स उमेदवारांना जी पुढची प्रोसेस आहे PE and MT
या टेस्टसाठी बोलावलं जाणार आहे। त्यानंतर ट्रेस टेस्ट आणि सर्वात शेवटी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि मेडिकल एक्झाम घेऊन उमेदवारांची नियुक्ती या ठिकाणी केली जाणार आहे। यामध्ये कम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन तुम्ही बघू शकता 4 विविध पार्टमध्ये तुम्हाला या ठिकाणी प्रश्न विचारले जाणार आहे। 100 प्रश्न 100 गुणांसाठी या ठिकाणी विचारले जाणार आहे, ज्यासाठी 90 मिनिटाचा अवधी उमेदवारांना दिला जाणार आहे। म्हणजे प्रत्येक प्रश्नासाठी 1 मार्क असणार आहे, मात्र प्रत्येक एका चुकीच्या आन्सरसाठी 0.25 इतके मार्क उमेदवारांचे कापले देखील जाणार आहे। ही एक्झाम क्वालिफाय केल्यानंतर म्हणजे ही एक्झाममध्ये शॉर्टलिस्ट झाल्यानंतर पात्र अशा उमेदवारांना पुढची जी प्रोसेस आहे PNMT या टेस्टसाठी बोलवलं जाणार आहे। डिटेल्ड सिलेबस CB टेस्टचा तुम्ही बघू शकता। जनरल अवेअरनेस, जनरल इंटेलिजंट, न्यूमेरिकल ॲबिलिटी यासारख्या विषयावरती या ठिकाणी प्रश्न विचारले जाणार आहे। मित्रांनो, त्यानंतर फिजिकल इंडस्ट्रन्स अँड मेजरमेंट टेस्टमध्ये तुमची लॉंग जंप, हाय जंप, रेस यासारख्या विविध स्टेजेसमधनं उमेदवारांना जाणं आवश्यक असणार आहे। या व्यतिरिक्त जे ट्रेड टेस्ट आहे त्या ट्रेड टेस्टमध्ये तुमचं ड्रायव्हिंग नॉलेज या ठिकाणी चेक केलं जाणार आहे। त्यानंतर मेडिकल एक्झामिनेशन आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन घेऊन पात्र अशा उमेदवारांना या ठिकाणी नियुक्ती दिली जाणार आहे। डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जाताना कोणकोणते डॉक्युमेंट तुम्हाला सोबत घेऊन जायचे आहे त्याचे देखील डिटेल्स तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे। तुमच्या माहितीसाठी ही PDF मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील दिलेली आहे। तर अशा पद्धतीने मित्रांनो अत्यंत महत्त्वपूर्ण होता तब्बल 767 पदांची कायमस्वरूपी भरती या ठिकाणी केली जाणार आहे। सरकारी जॉब जर 2025 मध्ये तुम्हाला हवा असेल तर तुम्ही या पदांसाठी ॲप्लिकेशन करायलाच हवं। या व्यतिरिक्त फॉर्म भरतेवेळी जर तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण आली तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की शेअर करा। चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो। सो थँक्यू फॉर वॉचिंग।